अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता. 30 ते 32 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात. काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. सूत्रांची माहिती. विलिनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत. या आठवड्यामध्ये होणारी पत्रकार परिषद रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता. विलिनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीनं उत्तर देऊ. पवारांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठांचं मत. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक. राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्र पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता. मंत्री झिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणावर सुद्धा चर्चेची शक्यता. अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता. दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट. एका गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार. सरकारी तपासावर संशय. अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण. एका क्षणामध्ये आपण सगळे पोरके झालो. दादांच्या मनातील स्वप्न साकार करू. विजयी उमेदवारांच्या समोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. दादांच्या निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अनधिकृतपणे अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांचं वाटप. शासकीय दुखवटा असतानाही मंत्रालयामध्ये कामकाज सुरू होतं. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा आरोप. मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यामधील लाचखोरी प्रकरणावर पक्षाची आज बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोर कमिटी आढावा घेणार. प्रकरणानंतर 4 दिवस नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर बैठकीमध्ये झिरवाळांच्या उपस्थितीकडे लक्ष. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतून दावा. गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं. भाजपसोबत राहून शिंदेविरोधातील लढाई लढता येणार नाही. संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर. एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. ठाकरे बंधूंच्या निवडणुकीमधल्या चुकांबाबत रोखठोकमध्ये मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका. तर टीकेवर राऊतांनी उत्तर देणं टाळलं. मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार. उपमहापौर शाने हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह. भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती. रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे अमित साठमांचं अनुमोदन. भाजपनं आबेल मुझे मार करू नये संजय राऊतांचा निशाणा. तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत. मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर. सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या समोर मोठा तणाव. भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक. 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यातील काँग्रेस भवनासमोरील राड्या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांचा जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन. शहराध्यक्ष अरविंद शिंदेंकडून माहिती घेतली. संध्याकाळी 4 वाजता काँग्रेस भवनात बैठक. महापौर मंजुषा नागपुरे आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा. तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांची घोषणा केली जाणार. नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती. पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त. विशेष सभेमध्ये घोषणा होणार. भिवंडी महापालिकेमध्ये महायुतीमध्ये फूट. भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार. पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा. नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय. पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा. माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याचं प्रकरण. कोकाटेंच्या आमदारकी जाणार की राहणार याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये प्रशासनाची मोठी कारवाई. कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल. संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव सीपी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती. मुंबईत प्रदूषणाचा विळखा आणि उकाड्याचा ताप. 24 ठिकाणांचा गुणवत्ता निर्देशांक 200 अंकांच्या पुढे. प्रदूषण नियंत्रणामध्ये प्रशासन अपयशी ठरल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेमध्ये अचानक डगमगलं. मध्य प्रदेशच्या खंडवामधली घटना. पायलटनं प्रसंगावधान राखल्यानं तत्काळ परिस्थिती नियंत्रणात. मोठा अपघात टळला.